नमस्कार, मी साक्षी पांच्या न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। पीएम मोदींच्या 8, गडकरीच्या 40 तर योगींच्या 15 सभा, भाजपच्या झंझावती प्रचाराला सुरुवात। मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, अंतरवाली सराटीत उपचार सुरू। मला त्या गोष्टीचा पश्चाताप नाही, राज ठाकरेंनी सांगितलं आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार न देण्याचं कारण। आणि जास्त सामान नेणाऱ्या प्रवाशांवर कारवाई, एक्सप्रेससाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय। आता पाहूयात सविस्तर वृत्त। महाराष्ट्रात पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। काल उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। आता राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। राज्यातील सत्ताधारी भाजपने आपली निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी आणि इतर बडे नेते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत। यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 8 सभा, अमित शहा यांच्या 20, नितीन गडकरी यांच्या 40, देवेंद्र फडणवीस यांच्या 50, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या 40 आणि योगी आदित्यनाथ यांच्या 15 सभा होणार आहेत। अमित ठाकरेंना मदत केली पाहिजे ही स्पष्ट भूमिका भारतीय जनता पार्टीची होती आणि हीच असणार। राज ठाकरेंनी त्या ठिकाणी मागील निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला, मग एका जागेवर त्यांना मदत लागणार असेल तर ती दिली पाहिजे, असं मोठं विधान भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। त्यामुळे माही मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। फडणवीसांआधी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनीही हीच भूमिका व्यक्त केली आहे। मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडली असून अंतरवाली सराटीतच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलाय। मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्याने त्यांना सलाईन लावण्यात आली असून त्यांना काल रात्रीपासून ताप आणि थोडा अशक्तपणा जाणवत असल्याची प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली आहे। मनोज दादा जरांगे पाटलांना काल रात्रीपासून ताप आलेली आहे। काल रात्री एक फिवरचा एक एपिसोड होता आणि आज सकाळीही ताप होती। तापेसोबत बॉडी पेन, जनरल वीकनेस, थ्रोट इन्फेक्शन आणि थोडासा कफ आहे, जे की सगळे व्हायरलचे लक्षण आहेत। त्यामुळे आज सकाळी येऊन आपण त्यांना सलाईन लावली आहे आणि त्यांच्या ब्लड टेस्ट पाठवतोय। लवकरात लवकर दादांची तब्येत चांगली होईल याकडे आपण लक्ष देतो। कोल्हापूरच्या कागल मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार समरजित घाटगे यांना आज रिपब्लिकन कांबळे गटाने जाहीर पाठिंबा दिलाय। आरपीआय पक्षातील 6 प्रमुख गटांनीही समरजित घाटगे यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना पाठिंबा घोषित केलाय। यावेळी आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाबासाहेब वडगावकर यांनी मंत्री हसन मुश्रीफांना जोरदार निशाणा साधलाय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही ज्यांना पाठिंबा दिलाय त्या महाविकास आघाडीतील 10च्या 10 उमेदवारांना आम्ही निवडून आणण्याच्या दृष्टीनं सर्व रिपब्लिकन पक्ष, एकत्रित रिपब्लिकन पक्ष आणि विशेषतः ॲडव्होकेट कांबळे यांच्या पक्षाच्या वतीनं आम्ही असं जाहीर आवाहन करतो की या सर्व उमेदवारांना आम्ही विजयी करणार। परंतु आत्ताच एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की या 10 पैकी कागलच का निवडले। कागल निवडायचं कारण की राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं जनक घराणं हे घाटगे घराणं आहे। शाहू राजांनी आपल्या केवळ 48 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे आम्हा तुम्हाला सर्व भारतीयांना सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आमूलाग्र असं अनमोल असं देण दिलेले आहे। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ। पाहत रहा न्यूज अनकट।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात उर्वरित बातमीपत्र. माहीम विधानसभा मतदारसंघातून यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात अमित ठाकरे यांच्या समोर विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाच्या महेश सावंत यांचं आव्हान असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अमित ठाकरे पहिल्यांदाच उतरलेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नव्हता. मात्र यावेळी चित्र उलट आहे. यावरून राज ठाकरे यांनी मी ती गोष्ट चांगल्या विचाराने केली होती असं स्पष्टीकरण दिलंय. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांपैकी 13 मतदारसंघात महायुती अथवा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध त्याच पक्षाच्या किंवा मित्र पक्षाच्या इच्छुकांनी बंडखोरी केली आहे. ठाणे शहर, ओवळा, माजिवडा, मुंब्रा, कळवा, डोंबिवली आणि शहापूर या 5 विधानसभा मतदारसंघात ठळक बंडखोरी झालेलं दिसत नाही. महायुती आणि महाविकास आघाडीमधील प्रत्येकी 3 पक्षातील इच्छुकांची संख्या जास्त असल्याने आणि पक्षांमध्ये समन्वय नसल्याने घाऊक बंड झाल्याचं दिसून आलंय. छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा परिसरातील एका डॉक्टरने सोशल मीडियावर मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्या वक्तव्याच्या विरोधात कुंभेकफळ गावातील मराठा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत संबंधित डॉक्टरची दुचाकी भर रस्त्यात आणून जाळली आहे. सदरील व्यक्ती आढळला असता तर त्याची अवस्था सुद्धा अशीच केली असती अशी टीका आंदोलकांनी केली आहे. तुम्ही आज मनोज जरांगे पाटील मराठा योद्धा यांना आक्षेप शब्द वापरल्याबद्दल डॉक्टर जोशी म्हणून यांची जी मोटरसायकल होती ती आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून जाळून टाकली. का बरं? का जाळण्याचं का कारण? जाळण्याचं कारण त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना शिव्या दिल्या होत्या, त्याबद्दल ती जाळवण्यात आली निषेध म्हणून. त्यांना आज ते कुठे आता? डॉक्टर कुठे आहेत आता? ते काय अजून माहिती नाही, पण त्यांची गाडी हाती लागली. ते जर सापडले असते त्यांना हेच केलं असतं. ठीक आहे. कुठले लोक तुम्ही? कुठले? आम्ही कुंभेपळचे प्रॉपर. अच्छा. काय त्यांनी काय म्हणलं तुम्हाला? त्यांनी आता खूप बेकार अशा शिव्या दिल्या, त्याशिवाय मी सांगू पण शकत नाही. नाव काय तुमचं? परमेश्वर देवदास शेळके. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अँड कट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. सुवरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात उर्वरित घडामोडी. एक्सप्रेसने प्रवास करताना प्रवाशांना ठराविक वजनाचे आणि आकाराचे सामान नेण्यासाठी मुभा देण्यात येते. यामध्ये आता 100 बाय 70 सेंटीमीटर पेक्षा अधिक आकाराचे आणि 75 किलोपेक्षा अधिक वजनाच्या सामानाला बंदी घालण्यात आली असून हा नियम मोडणाऱ्या प्रवाशांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. प्रवाशांना यामध्ये 10% सूट देण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. पंढरपुरातील लक्ष्मी टाकळी गावाच्या हद्दीत सिद्धेश्वर पवार नामक 39 वर्षीय युवकाचा किरकोळ वादातून खून करण्यात आलाय. याबाबत माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिसांनी केवळ 4च तासात आरोपीला जेरबंद केलंय.
याबाबत मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून सिद्धेश्वर गाढवे याला तालुका पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई सुरू असल्याचं सांगण्यात आलं. नाशिकच्या मनमाड नांदगाव रस्त्यावर पानेवाडी जवळ अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने भीषण अपघात घडलाय. यात एका व्यक्तीसह 2 लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला असून 2 महिलांसह लहान बाळ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणि तिथून प्राथमिक उपचार करून त्यांना मालेगाव येथील हलवण्यात आले. या बातमीसह वेळ झाली प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँड कट.